बाबांचं चरित्र जे आहे की नाही ग्रंथ कुणी कुणी वाचले त्याने बोटवर करा. कुणा कुणाकडे आहे त्याने पण बोटवर करा. इकडे कोण नाही. बाबांचा जन्म झाल्यानंतर बाबांना शाळेत टाकलं शिक्षणासाठी. आणि शाळेत टाकल्यानंतर शाळेमध्ये गुरुजींनी एक नाटिका बसवली होती. त्या नाटिकेचं रेसल करताना म्हणजे सराव करताना एका मंदिरामध्ये बाबा झोपी गेले. आणि शिक्षकाने मुलांना घेऊन बाहेर पडल्यानंतर बाबांचा आध्यात्मिक प्रवास त्या ठिकाणाहून चालू झालेला आहे. आणि ते मंदिर महादेवाचं होतं. त्या ठिकाणी रात्री शिक्षक गेल्यानंतर बाबांना जाग आली आणि बाबांनी पाहिलं तर भयानक अंधार होता, भयानक अंधार. मग त्या अंधारामध्ये काय करावं, घरी जाता येत नाही कारण दरवाजाला बाहेरून कडी लावलेली होती. मग बाबांच्या मनात एकच विचार आला, देव असताना भीती कसली. आणि म्हणून त्या पेटीला कवळा मारला म्हणाला. आणि त्याच रात्री बाबांना त्या नामाचा साक्षात्कार झाला. कुणी दिला? महादेवाने. या नामाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार कुणी दिला? महादेवाने. या नामाला विकसित कुणी केलं? महादेवाने. हे नाम असं कुठं मिळत नाही बाजारात. ते दाखवता येत नाही, ते दाखवता येत नाही, ते उच्चारता येत नाही, ते अनिर्वाच्य आहे. मग ते नाम काय करावं लागतं तर अनुभवावं लागतं. ते नाम चिंतनाने अभ्यासाने अनुभवावं लागतं. अभ्यासाउनी गहन मग पारता ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषी. त्या नामाचा अभ्यास महादेवाने केला आणि ते नाम सिद्ध केलं आणि मग जगाला दिलं. ते महादेव या नाम संप्रदायाचे आद्य गुरु आहेत. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य. याचा अगोदरच्या गुरु परंपरेच्या अभंगामध्ये झाला आदिनाथ उमा. बीज प्रगटले. बीज हे नाम आहे. बीज म्हणजे काय? निर्गुण नाम आहे. आणि त्या नामाचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर त्या नामाची जाणीव झाली, त्या नामाचा बोध झाला आणि मग आदिनाथ उमा बीज प्रगटले. उमा म्हणजे कोण? त्यांची पत्नी, महादेवाची पत्नी. आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. त्या पत्नीने अभ्यास केला आणि ते नाम महादेवाने उमेला दिलं. पण देत असताना ते नाम माशाच्या पोटामध्ये देवादिदेव महाविष्णू यांनी ते अंतर्भूत होऊन माशाच्या पोटामध्ये ते श्रवण केलं. पण श्रवण केलं खरं, त्या नामाची प्रचिती जाणीव होती, पण देण्याचा अधिकार नव्हता. विठ्ठल पार्वती मातेला त्या नामाच्या चिंतनाने किंवा श्रवणाने समाधी अवस्था प्राप्त झाली. तो नाम म्हणजे काय हे लक्षात आलं आणि त्या नामाशी एकरूप झाल्यामुळे समाधी अवस्था प्राप्त झाली. म्हणजे नामाची जाणीव झाली. आणि ते समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या बघा गोष्ट सांगत असताना आजीबाईला होकार दिला तर गोष्ट चालू राहते. मग ती गोष्ट ते ज्ञान सांगत असताना पार्वती म्हणजे उमा समाधी अवस्थेमध्ये गेली आणि त्यावेळेस ते होकार द्यायचं बंद होत होतं, म्हणजे झालं होतं. पण ते ज्ञान ऐकायचं होतं विष्णू भगवंताला आणि म्हणून त्याने परत ते चालू केलं. ते नाम कुठं आहे? हृदयस्थ आहे. महादेव थांबले इकडे महाविष्णू हो. मग हृदयस्थ नाम आहे ते असं तुम्हाला त्याची जाणीव होणार नाही. मग काय करावे? ज्ञानदेव मौन जपमाला अंतरी ते जपावं लागेल. शंकर भगवानांनी सांगावं आणि भगवान विष्णूने हो म्हणावं. असे करता करता ते ज्ञान परिपूर्ण ऐकल्यानंतर भगवान शंकराने ते ज्ञान दिल्यानंतर त्याचा प्रचार आणि प्रसार केल्यानंतर महादेवांनी डोळे उघडले. समोर पाहतात तर उमा समाधी अवस्थेमध्ये आहे. मग मला होकार देणारा कोण म्हणून अंतर्भूत ज्ञानाने पाहिलं
तर माशाच्या पोटामध्ये कोणतरी आहे, तो हे ज्ञान चोरून ऐकतोय. आणि म्हणून त्याने काय केलं, त्याला बाहेर नेण्याची आज्ञा केली. भगवान विष्णू त्या मत्स्याच्या पोटातून बाहेर आले आणि बघितलं तर महाविष्णू आहेत. म्हणले असं ज्ञान ते फलद्रूप होणार नाही. आणि म्हणून सद्गुरूंची कृपा संपादन केली, म्हणजे महादेवाची कृपा संपादन केली. आणि महादेवाने सांगितलं, मच्छिंद्रा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्रांना आशीर्वाद दिल्यानंतर सांगितलं महाविष्णूला, तुम्ही मच्छिंद्रनाथाच्या रूपाने काय करा, याचा प्रचार आणि प्रसार करा. आता हा दृष्टांत इथंच ठेवा. बाबा मंदिरामध्ये झोपल्यानंतर उठले, दरवाजा लावलेला आहे. महादेवाच्या पिंडीला कवळा मारला आणि महादेवाच्या पिंडीला कवळा मारला तर महादेवाने रात्री त्यांना दृष्टांत दिला याच नामाचा. आणि सकाळी उठून बाबा घरी आले. त्या नामाचा बाबांचा त्या दिवसापासून अभ्यास चालू होता. आणि त्याच्यानंतर बाबांनी त्या नामाचा एवढा अभ्यास केला बाळवयामध्ये, त्यांच्या चेहऱ्यावर तेज सांगत होतं. काळांतराने बाबांना आतून ते काय त्याला म्हणावं, स्फूर्ती होऊ लागली, हे ज्ञान गुरु कृपेशिवाय फलद्रूप होणार नाही. आणि म्हणून गुरु करण्यासाठी मुंबईला गेले. पहिल्या गुरुने परत पाठवले महाराज. घरी आले आणि बाबांची तळमळ चालू होती. पण बाबांची बहीणच का आपले म्हातारे बाबांना गेलेली कोपरोळीला पाटील म्हात्रे पाटील, त्यांच्याकडे हा विषय गेला. बाबांची तळमळ वाढत असताना त्यांच्याकडे विषय गेला आणि त्यांनी त्यांचे गुरु शंकर महाराज असा यांच्याकडे गेले. बाबा त्या ठिकाणी गेले. शंकर महाराज दर्शन झालं आणि बाबांना त्या ठिकाणाहून परत पाठवलं. म्हणले याला नाम देण्याची काही गरज नाही, कारण हा 3 महिन्याचा सोबती आहे. काय म्हणले, नाम द्यायची गरज नाही, 3 महिन्यानंतर जाणार आहे. मग आपल्या बाबांच्या म्हातारे बाबांनी सांगितलं असा असा विषय आहे. म्हणजे ठीक आहे चला परत जाऊ. पण जाताना एक बाबांनी त्याच शंकर महाराजांसमोर उच्चारलं एक वाक्य होतं, कसा नेतो तेच बघतो. नेणारा कोण आहे, काळ. काळाचा महाकाळ जो आहे त्यांनी मला नाम दिलंय. मग हा काळ काय करतो मला ते बघतो. बाबा परत आले. 3 महिने या ठिकाणी नामाचा अनुष्ठान केला महाराज आणि 3 महिने नामाचं चिंतन करता करता काळाला परत पाठवले. 4थ्या महिन्यामध्ये बाबा परत गेले आणि बाबांना समोर पाहिलं शंकर महाराजांनी आणि जवळ बोलावलं आणि मग बाबाला नाम दिलं, विठ्ठल विठ्ठल.